बाबांना एकट्याने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टीमची नागपूर शाखा उमरेडच्या वतीने आज कावरापेठ इथे आरेकर भाऊ यांच्या निवासस्थानी त्यागाचे हवन कार्य पार पडलेले आहे आणि या त्यागाच्या कार्यानिमित्त इथे एका भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीला सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबांना माझा प्रणाम। सर्वांच्या लाडक्या वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम। तसेच आदरणीय मंच, सर्व सेवक सेविका व बालगोपाल या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बघा, आपण मार्गामध्ये येतो, मार्गामध्ये येण्याच्या आधी प्रत्येकजण हा दुःखी असते आणि त्यांना कुठलं नाही कुठलं दुःख असतेच। कोणी आर्थिक दृष्टीने दुःखी असते, तर कोणी संततीने दुःखी असते, कोणी आजाराने दुःखी असते, तर प्रत्येकाला काही ना काही दुःख असते आणि तेव्हाच ते मार्गामध्ये येतात। जोपर्यंत आपण या मार्गामध्ये येत नाही, या मार्गाची रूपरेषा आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण या मार्गाची काय म्हणतो गंमत करत असतो। परंतु जो या मार्गाला हसतो आणि जो या मार्गाची विटंबना करतो, तर असेच लोक या मार्गामध्ये येतात। तर असंच एक उदाहरण आहे की एक सेवक नाही, असा साधा माणूस होता तो। तर खूप दारू प्यायचा आणि खूप मग शिव्या द्यायचा, परंतु म्हणजे मार्गवाल्यांना शिव्या द्यायचा। परंतु त्याच्यावरती सुद्धा अशी वेळ आली की एक दिवस त्याला सुद्धा या मार्गामध्ये यावं लागलं। तो जेव्हा दारू प्यायचा तेव्हा पत्नीला मारायचा। एकदा तर त्यांनी त्या पत्नीचे सगळे कपडे वगैरे कपाटातले काढले, मुलाचे कपडे काढले आणि जाळायला ठेवले होते। तर बघा, माझ्या शाळेच्या जवळची गोष्ट आहे ती। आणि मग ते बाई आली आणि मला सांगायला लागली की मॅडम म्हणते तो म्हणते त्या बाईला मारत आहे आणि ते मुलांचे कपडे वगैरे बाईचे पण कपडे काढले आणि तो जाळायला निघाला म्हणते। तर मला ती सांगायला आली। मी म्हटलं मी काय करू, कारण तो जेव्हा मार्गवाल्यांना शिव्या देतो तर आपण काय करणार आहे त्या गोष्टीला। मी काही केली नाही। मग ते आमच्या ज्या खिचडीवाल्या बाई होत्या त्या गेल्या आणि त्यांनी त्याला अडवलं आणि जेव्हा त्यांनी हे कृत्य केलं तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा हे त्याच्या मामाच्या घरी गेलेले होते, ती बाई घरी नव्हती। तर बघा, त्याला सुद्धा मग या मार्गामध्ये यावं लागलं। त्याची परिस्थिती चांगलीच होती। त्याचे वडील रेल्वेमध्ये काम करायचे आणि त्यांना 2 मुलं होते, परंतु हा मुलगा असा असल्यामुळे त्याला घरामध्ये ते राहू देत नव्हते, त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं आणि ते किरायाने राहायचे। तर बघा, असे जे हसणारे असतात, जे विटंबना करणारे असतात, अशाच लोकांना या मार्गामध्ये यावं लागतं। त्यांनी मार्ग घेतला, काही दिवस कार्य केले आणि मग त्यांनी तो दारूच्या व्यसनी लागला। तर त्यांना माहिती नव्हती की या मॅडमकडचेच सर्व कार्यकर्ते आहे म्हणून ते शेवटी आमच्या घरी आले। आणि जेव्हा आमच्या घरी आले आणि मग मी दिसली त्यांना आणि त्यांना एकदम म्हणजे आश्चर्य वाटलं की तुम्ही इथे कशा काय। मी म्हटलं माझंच घर आहे। तर मग त्यांनी आमच्याकडून मार्ग घेतला। तर म्हणजे माझा तर विश्वास नव्हता त्याच्यावर, पण आमच्या साहेबांनी त्यांना कार्य दिल्यानंतर त्यांनी काही दिवस कार्य केले आणि पुन्हा तो दारूच्या व्यसनी लागला आणि आता त्यांनी मार्ग म्हणजे पूर्णपणे सोडलेला आहे। तर बघा, असं सेवकांनी असं करू नये। जेव्हा आपण सुखी होतो, समाधानी होतो आणि आपण या मार्गाला विसरतो, पण सेवकांनी असं करू नये। भगवंतांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे, आपल्या झोळीमध्ये खूप काही दिलेलं आहे, सत्य, मर्यादा, प्रेम दिलेलं आहे, परंतु ह्या झोळीमध्ये जे काही आपल्याला भगवंतांनी भिक्षा दिलेली आहे तिचा सांभाळ आपल्याला करता येत नाही। आपण या मार्गाला विसरतो, आपण मर्यादेने चालत नाही आणि खोटं सुद्धा बोलतो। तर असं या मार्गामध्ये चालत नाही। जो कोणी खोटं बोलत असेल, या मार्गाची विटंबना करत असेल, सत्य मर्यादा प्रेमाने जर तो वागत नसेल, तर त्याला भगवंत निश्चितच शिक्षा करत असतो। म्हणून सर्वांनी एकतेने वागा आणि प्रेमाने राहा। आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण एकतेने राहा। आपल्या कुटुंबामध्ये इनमिन 4 लोक असतो, पण आपलं पटत नाही। एक सासू असते, एक सासरी असते, ते सुद्धा तुम्हाला आपण त्यांना सुद्धा चांगलं वागवत नाही। आणि सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतो की एकतेने वागा, सत्य मर्यादा प्रेमाने वागा, परंतु आपण या प्रार्थना आणि सकाळची विनंती याचं पालन सुद्धा करत नाही, फक्त वरवर दाखवतो की मी हे करतो।
तर असं कुणीही करू नये आणि सगळ्यांनी या मार्गाचं पालन करा आणि सत्तेने वागा. एवढी बोलून मी माझे 2 शब्द इथेच पूर्ण करते. सर्वांना माझा नमस्कार.